नमस्कार मित्रांनो, मी दीपक सुधाकर पाटील. मी स्वीटी दीपक पाटील. हा, तर आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाली आज 3 जानेवारी 2022 आणि 3 जानेवारी 2021 साली आम्ही बंधनात अडकलो होतो 12:47 तर हा लॉग बनवायचं कारण हेच की खूप लोकांना आतुरता वाटली होती त्यावेळेस की तुम्ही लग्नाचा लॉग कधी बनवतात, लग्नाचा लॉग कधी बनवतात. तर हा मला असं वाटतंय की हाच तो राईट टाइम होता यावेळेस मी पब्लिश करावा. तर तुम्ही आनंद घ्या लॉगचा मस्तपैकी, मध्ये मध्ये आम्ही येतच राहू. सो तुम्ही हळदीपासून लॉग बघा. वाटीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई नाचतई र. लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई नाचतई र. वाटीचा लगीन जमलाई मोठे घरा कोलबी थई थई नाचतई र. पोरी तुला देऊ मी कंचे घरा, पोरी तुला देऊ मी कंचे घरा, पोरी तुला देऊ मी कंचे घरा, पोरी तुला देऊ मी कंचे घरा. भक्तीचा जमलाय साखरपुरा, भक्तीचा जमलाय साखरपुरा, पाहुणी ही आलती त्यांचे घरा, पाहुणी ही आलती त्यांचे घरा. नकरवला कुपाय डोला मारतई र, दादालाच मन वाटतई र. नकरवला कुपाय डोला मारतई र, दादालाच मन वाटतई र. हे पोरी तुला देऊ मी कंचे गावा, पोरी तुला देऊ मी कंचे गावा, पोरी तुला देऊ मी कंचे गावा, पोरी तुला देऊ मी कंचे गावा. भक्तीच्या हळदीला गेलतो घरा, भक्तीच्या हळदीला गेलतो घरा, पाहुणी ही जमल्यान मांडवदारा, पाहुणी ही जमल्यान मांडवदारा. नकरवला निवट्या मनानं भरलंय र, त्याने हात माझा धरलाय र. नकरवला निवट्या मनानं भरलंय र, त्याने हात माझा धरलाय र. सो याच्यात जे आमचे मोमेंट आहेत, आम्ही कसे काय असो ना लग्नाच्या कॅसेट मधून उचला म्हणा किंवा माझ्या मोबाईलची शूटिंग म्हणा, ते सगळे कॅप्चर केलेले आहेत. त्याच्यानंतर मग लग्न, त्याच्यानंतर मग डान्स, हळदीचा डान्स सुद्धा आहे, नागिन पण आहे माझ्या मित्राची. सो
क्षणालाच जो कोणालाच माहित नव्हता, फक्त स्वीटीला पण एवढंच माहित होतं हा माणूस काय करेल, पण हे नव्हतं माहिती की डायरेक्ट घरात काय करेल नाही, काहीतरी करणार हे माहित होतं, पण काय करतील हे नव्हतं माहिती. घरासमोर तिला बोलवलं आणि बँडवाल्याला मी मागं बोलवलं आणि म्हटलं माझं गाणं लागलं पाहिजे, तर ते गाणं लावलं मी. तर आता तुम्ही सगळं लग्न बघितलं वगैरे, सगळी मजा बघितली. आता जो क्षण येणार आहे, जो आमच्यासाठी खूप म्हणजे प्रत्येक कपलसाठी मोलाचा असतो, तो म्हणजे 7 फेरे. 7 फेरे होंगे अब हाथों में लेके हाथ जीवन साथी. हे जे गाणं आहे ना, हे गाणं प्रत्येक कॅसेट मध्ये असतं. सो आम्ही ते गाणं काढून तिथे मी गाणं दुसरं टाकलेलं आहे. सो तुम्ही त्याचा आनंद घ्या. खूप ना 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 ना. साजयो तुझा जीव माझा गुंतला ग, उषा खाली फोटो तुझा चांद रातीला, तुझ्या वेणीतल फूल मांडून विसावलं मन, त्या विसावल्या मनाला घे ना साथीला ग. मृगनेनिया हाक दे मला, मृगनेनिया हाक दे
एक गंमत म्हणायची झाली तर आता त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला थोड्या वेळात हिची विदाई दिसेल. त्याच्यात ही रडत होती. आता हिला स्वाभाविक आहे ना ही रडणारच, कारण एवढे सगळे आई वडील ते नन्ही चिडिया जा रही है ससुराल ते सगळं चालू होऊन जातं. मग तिची आई रडते. जेव्हा तिचे वडील येतात आणि मिठी मारतात ना, मी डायरेक्ट वर आणि खाली पाहिलेलं आहे. बघा तुम्ही नीट बघा आणि तुम्हाला दिसेल तिथे की मी काय पराक्रम केलेलं. मला बाजूने लोक चिडवत होते, ही रडत होती. म्हणजे अक्षरशः तो मोमेंट कुठल्याही मुलीसाठी असो जेव्हा ती सासरी जाते ना, तो खतरनाक. जहाँ भर की खुशियाँ दुल्हन बन के आई, हम देते बधाई. ये आंगन सजा है, बजी है शहनाई, हम देते बधाई. है स्वागत तुम्हारा नए घर में दिल से, तेरे आने से घर में रौनक है आई. हो हम देते बधाई. जहाँ भर की खुशियाँ दुल्हन बन के आई, हम देते बधाई. जरदारी पैठणीवर शोभे कोल्हापुरी सास दीपकरावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश मिळाला. छान छान. ते फ्रुटी मी घरी घेऊन आलो स्वीटी. आता हीच सांगेल आमची इकडचं सासर कसं आहे. खूप छान आहे. जसा विवाह पिक्चर आहे ना, त्यातलं जर तिचं सासर असतं तसं सेम माझं म्हणजे सासर. मग आम्ही घरात एकदम हसता खेळता परिवार राहतो. त्याच्यामुळे असं काहीच तिला कधी वाटलं नाही की बुवा मी असं माहेर सोडून सासरी आले. व कधीच नाही. माझी आई तर इतकी जीव ओवाळते तिच्यावर, मला शिवाय देते पण तिला खूप जीव ओवाळते. सो तुम्ही ते सीन बघितलाच. मी आता एकच बोलतो की मला जी फॅमिली भेटली म्हणजे माझे मामा आणि माझी मामी, तर इतकं छान मॉडेल माझ्या पत्रात घातलेलं आहे ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे ते सुद्धा इतके छान आहेत. आणि ही मॅडम तर उच्च कोटी दर्जाची बायको भेटलेली मला. सो खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम असू द्या दीपस्वीवर. थँक्यू सो मच. ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. करा.